नमस्कार मंडळी. तर मंडळी, दिव्यांग व्यक्तीसाठी 17 प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या एका क्लिकवरती मिळणार आहेत दिव्यांग व्यक्तींना, म्हणजे अपंग व्यक्तींना. अपंग व्यक्तींना कुठेही शासकीय कार्यालयामध्ये चकरा मारण्याची गरज राहिलेली नाही. फक्त एक वेबसाईट उघडा आणि 17 प्रकारच्या ज्या काही दिव्यांगांसाठी योजना आहेत त्या एका क्लिकवरती तिथेच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तिथेच डॉक्युमेंट्स अपलोड करून त्या योजनांचा जो लाभ आहे दिव्यांगांना तर एका क्लिकवरती घेता येणार आहे. त्या 17 योजनांचा लाभ तुकाराम मुंडे साहेबांनी करून दाखवलेला आहे. अपंगांच्या सेवा आता एका क्लिकवरती त्या अपंगांना मिळणार आहेत, दिव्यांगांना मिळणार आहेत. देशातला पहिला प्रयोग. UDID टाकताच ज्या काही योजना आहेत त्या दिव्यांगांना मिळणार आहेत. तर याच्याबद्दल आपण थोडीफार माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, भरपूर महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. अपंगांना शासकीय लाभाच्या सर्व सेवा सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवरती देण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने तयार केलेल्या कल्पक व सुगम अशा दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळाचे आणि मोबाईल ॲपचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पार पडले. हे पोर्टल केवळ एक तांत्रिक सुविधा नाही, तर अपंग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासनाने उचललेले एक मोठे पाऊल आहे. शासनाच्या सर्व योजना या पोर्टलद्वारे अत्यंत पारदर्शकपणे आणि वेगाने अपंगाच्या दारामध्ये पोहोचणार आहेत, असे जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब असे म्हटलेले आहे. या पोर्टलमुळे अनेक कागदपत्रांऐवजी आता थेट ऑनलाईन जो अर्ज आहे तो करता येणार आहे. आधार आणि UDID लिंकमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जो लाभ आहे तो हस्तांतरित होणार आहे. टाईप करण्यास अडचण आलेल्या अपंग बांधवांसाठी कृत्रिम प्रज्ञा आधारित व्हॉट्सअप चॅटबॅट आणि व्हॉइस नोट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुबार आणि बनावट लाभार्थ्यांना आळा बसणार आहे. रुग्णालय आणि स्वयंसेवी संस्था एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने जे स्थानिक मदत आहे ते मिळणे सोपे होणार आहे. या पोर्टलद्वारे शिक्षण विभागाच्या सांख्यिकी माहितीचा वापर करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत दिव्यांग कल्याण विभाग योजना पोहोचवेल आणि त्यांना लाभांशी जोडणार आहे. पोर्टलमध्ये 11 भाग आहेत. पहिल्या टप्प्यात योजना वितरण आणि तक्रार निवारणासह 4 भाग कार्यान्वित झाले असून भविष्यामध्ये प्रवेश योग्यता आणि परीक्षण सारख्या ज्या सुविधा आहेत त्या जोडल्या जाणार आहेत. 2011च्या जनगणनेनुसार राज्यामध्ये 29.63 लाख अपंग व्यक्ती आहेत. हे राज्यातील लोकसंख्येच्या 2.6% प्रमाण आहे. 2002 मध्ये केलेल्या पाहणीनुसार राज्याच्या ग्रामीण भागामध्ये 4.18% आणि शहरी भागामध्ये 8.29% अपंगांची संख्या आहे. अपंगांचे पूर्वी 7 प्रकार होते, त्याचे आता 21 प्रकार निश्चित झाले आहे. यामुळे राज्यातील अपंगांची संख्या 53,48,000 गेली आहे. अपंगांचे राज्य लोकसंख्येच्या तुलनेत 5% प्रमाण आहे. म्हणजेच या पोर्टलचा सुमारे 1.25 कोटी लाभार्थ्यांना अपंगांना याचा लाभ होणार आहे. तर बघा, 17 ज्या सुविधा आहेत अपंगांच्या दिव्यांगांच्या त्या एका क्लिकवरती आता त्यांना मिळणार आहेत. कोठी शासकीय कार्यालयामध्येच आता चक्रा मारण्याची गरज नाही. आधी कसं शासकीय कार्यालयामध्ये 10 वेळा चक्रा माराव्या लागत होत्या, पण आता नाही. आता तुम्हाला एका क्लिकवरती 17 योजनेचा लाभ अपंगांना म्हणजे दिव्यांग व्यक्तींना घेता येणार आहे. ठीक आहे. हे जे लोकार्पण आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे रविवारी. तर हे अपंगांसाठी एक खुशखबरी आहे. आता कुठे त्यांना चक्रा मारायची गरज नाही आहे. त्यांना एका क्लिकवरती तुकाराम मुंडे साहेबाच्या आशीर्वादाने तुकाराम मुंडेंनी हे करून दाखवलं, साहेबांनी करून दाखवलेलं आहे. अपंगांसाठी ते झटत राहतात. ठीक आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आहे की कशाप्रकारे किती टक्के लोकसंख्या आहे अपंगांची आणि किती टक्के आता झालेली आहे. ठीक आहे. सगळी माहिती आपण आता सविस्तरमध्ये जाणून घेतली आहे. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.